काल धनंजय मुंडेंनी जे खालचे कोर्टामध्ये ऑर्डर झालेली आहे मेंटेनन्स देण्यासाठी, त्याच्यामध्ये मेंटेनन्स नाही द्यायचा आहे आणि मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, त्याच्यामध्ये ते ऑर्डर जे खालचे दोन कोर्टाचे ऑर्डर क्वॅश करण्यासाठी, इस्टे आणण्यासाठी धनंजय मुंडेंनी हायकोर्टामध्ये दाद मागितली आहे. त्याच्यामध्ये मंजुषा देशपांडे मॅडमचा मी मनापासून हात जोडून आभार मानते. त्यांनी धनंजय मुंडेला दिलासा न देता मला न्याय दिलेला आहे आणि त्यांनी जे दाद मागितली आहे त्याच्यामध्ये त्यांनी मंजुषा न्यायालय मॅडमनी मला दिलासा दिलेला आहे की कमी ते कमी जे मुलगीचे आहे 75,000 दर महिना ते 100% त्याच्यामध्ये पूर्ण पेमेंट जे आहे त्याच्या कमी ते कमी 30 लाख रुपये असतात आणि जे माझ्या आहे 1.25 लाख रुपये दर महिना त्याच्यामध्ये 33 महिन्याच्या ते पूर्ण रक्कम 50% माझी आणि 100% मुलीची जे रक्कम आहे ते कमी ते कमी 75% असते. ते पूर्ण रक्कम 4 आठवड्यामध्ये देण्याचा आदेश माननीय न्यायाधीश मॅडमनी दिलेला आहे. साधारणपणे 50%चा जर विचार केला तर ही रक्कम किती होते? टोटल किती देणं तुम्हाला सांगितलं होतं, आता ही रक्कम किती होणार? कमी ते कमी ये रक्कम जी आहे 50 लाखाचे पर्यंत होईल, क्योंकि मुलीचे जे आहे 100% देण्याच्यासाठी सांगितलेलं आहे आणि जे माझी जे रक्कम आहे ते कमी ते कमी 35 ते 40 लाख रुपये असते. त्याच्यामध्ये त्यांनी अर्धे 50% देण्यासाठी सांगितलेलं आहे. ते कमी ते कमी 20 ते 22 लाख पर्यंत होतील. पण एक बातमी येते की धनंजय मुंडे यांना दिलासा कोर्टाने दिले ते काय? कशाचा दिलासा? फक्त इतका दिलासा दिलेला आहे की जे त्यांनी इस्टे मागितलेला होता, कोर्ट काय ऑर्डर करणार होता की 100% पेमेंट तुम्ही एक महिन्याच्या आतमध्ये भरा, पण त्या न देता त्यांनी 25% जे माझी रक्कम आहे ते कमी ते कमी 25% असते. मुलीचे 100% पेमेंट द्यायला सांगितलेलं आहे आणि जे माझी रक्कम आहे आज गेले 33 महिन्याची, जे 33 महिन्यापासून आमच्या केस कोर्टामध्ये चालू आहे ते 33 महिन्याची पूर्ण रक्कम जे माझी आहे त्याच्यामध्ये फक्त 50% देण्यासाठी सांगितलेलं आहे आणि जे और 50% आहे त्याच्यासाठी मॅडमनी 2 महिन्याचा टाइम दिलेला आहे आम्हाला से दाखल करण्यासाठी. 2 महिने नंतर युक्तिवाद होईल याच्यावरती आणि जे और 50% आहे त्यानंतर आम्हाला भेटतील. त्यांना मला पैसे द्यायचे नकोय, क्योंकि त्यांना माहिती आहे की आज मी माझ्याकडे मला रोडवरती फिरायचं आहे. त्यांना असं वाटते आणि माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे. माझी पण कमी ते कमी 50 कोटीची प्रॉपर्टी होती जे त्यांनी विकून दिली. माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे बँकेचे. 2014 चे इलेक्शनमध्ये आणि 2019चे इलेक्शनमध्ये माझे पूर्ण मंगलसूत्र सुद्धा माझ्या गिरवी मी ICICI बँकमध्ये आणि HDFC बँकमध्ये ठेवला होता आणि धनंजय मुंडेला चुनावसाठी पेमेंट दिला होता. हे सगळी गोष्टी मी हायकोर्टामध्ये सांगणार आहे आणि त्यांना असं वाटते की मी कुठेही स्ट्रॉंग झाली नाही पाहिजे. आज जसे ये बिल्डिंगमध्ये माझं घर जे आहे ते मी विकू नये त्याच्यासाठी पण माझे मुलाबाळांना डोक्यामध्ये काय पण घाण भरताय की विकू देऊ नका. कोई जरी आला मला जसे विकायचं आहे की कुठेतरी मला बिझनेस स्टार्ट करावं लागेल ना. आज नवरा नाही आहे तो पण करू देत नाही. मला स्वतःच्या माझ्या नावाचं घर विकू देत नाही. असं त्यांच्या पूर्ण प्रेशर माझ्यावरती चालू आहे. दररोज मला धमकी देणं, कोणी व्यक्तीला मला माझ्या पाठीमागे पाठवणं, असं सगळी गोष्टी हे सगळं चालू आहे आणि त्याच्यासाठी ह्यांना असं वाटते की कोर्ट असा आदेश करेल की पैसे देऊ नका तुम्ही, पण माझ्याकडे पूर्ण नाही जे आहे असं तो आहे. धनंजय मुंडे असं नाही आहे, क्योंकि मी 27 वर्षपासून ओळखते
त्यांना असं पैसेसाठी काहीही नाही आहे. तो माझा नवरा आहे, अजून माझा नवरा आमचा डिवोर्स झालेला नाहीच आहे. तो त्यांना असं काहीही पैसे संदर्भात नाही आहे. पण जे पाठीमागेची, तुम्ही खूप चांगला क्वेश्चन केलेला आहे, जे पाठीमागेची दलाल गँग आहे, दलाल गँग, हा, राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस टक्कर, वाल्मिक कराड, हे सगळे जे दलाल गँग आहे ते सूत्रधार आहे. धनंजय मुंडेची जे डोर आहे ना, ते त्यांच्या हातामध्ये आहे. तो फक्त कठपुतली आहे धनंजय मुंडे. आणि जे मला जरी फक्त थोडा जरी पैशाचा पाठबळ भेटला ना, तो आज माझ्या इतका मोठा महाराष्ट्रामध्ये नाव झालेला आहे. तो मी काय पण करू शकते हे लोकांना अंदाजा आहे ह्या गोष्टीचा. त्याच्यासाठी हे लोकांना मला फायनान्शियली डिस्ट्रॉय करायचं आहे. हे सगळी गोष्टी आहे. संतोष देशमुख यांची हत्यावरून 6 महिने उलटून गेलेले आहेत. मात्र मुख्य आरोपी त्यामध्ये जो कृष्णा आंधळे होता, अजूनही बीड पोलिसांच्या हाती लागले नाही, फरार आहे. नेमकं काय झालं असं आपल्याला काय वाटतं? असं मला तो असं वाटते की त्यांचा मर्डर करून कुठेतरी टाकलेला आहे कृष्णा आंधळेच्या. त्याच्यासाठी आज भेटला नाही. क्योंकि महाराष्ट्र पोलीस इतके स्ट्रॉंग आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्र पोलीसवर की जरी कबरमध्ये जरी आदमी बसला जाऊन तो त्या काढून टाकू शकता. पण आज भेटत नाही. गेले 6 महिने झाले भेटत नाही. आणि माझे सगळे कार्यकर्त्यांनी मी आदेश दिलेला आहे की सगळे अजितदादांना, अजितदादा पालकमंत्री आहे, तो अजितदादांना तुम्ही पत्र द्या की जे वाल्मिक कराड आहे, वाल्मिक कराडची हकालपट्टी जे आहे ते एरवडा जेलमध्ये त्यांना भरती करण्यात यावे, असं सगळीकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे. 4 दिवसापूर्वी बापू ठोके जे आहेत त्यांचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा वाढदिवस होता. त्यांनी बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात केली होती. वाल्मिक कराड हे सध्या सरपंच देशमुख यांच्या हत्येमध्ये जेलमध्ये आहेत. त्यांचे देखील बॅनरवरती फोटो लागले होते. ते खूप चुकीची गोष्ट आहे. आणि महाराष्ट्र कुठे चाललाय मतलब कळत नाही आपल्याला सगळ्यांना. आणि खूप लाजास्पद गोष्ट आहे की इतका घाणेरडा माणूस, इतका विकृत बुद्धीचा माणूस, जे मर्डर करणारा आहे, तोंडावर लघवी करणारे असे लोक, खंडणीखोर, असे गुंड गँग, असे लोकांच्या फोटो टाकून जरी हे लोक प्रचार प्रसार करत आहे, तो ज्या ज्या लोकांच्या त्या बॅनरवरती फोटो होता त्या सगळे लोकांचा मी निषेध करते. आणि जनताला मी आवाहन करते, येणारी निवडणूकमध्ये तुम्ही स्वतःच्या डोक्यातून तुम्ही विचार करा, तुम्हाला कोणाला निवडायचं आहे, कोणाला नाही निवडायचं आहे. नाही होऊ शकत नाही. क्योंकि जरी मी ऍक्टिव्ह होती तो हे होऊ शकत होता. पण आज दररोज नवीन नवीन मुलगी सोबत लफडे, दारू, हे ते. धनंजय मुंडेच्या ब्लड टेस्टिंग करा एकदा, ब्लड कम दारू जास्त निघणार आहे. तो हे सगळी गोष्ट मी आता सहन करू शकत नाही. गेली 27 वर्ष खूप सहन केला मी, पण आता करणार नाही. धनंजय मुंडे जरी सोन्याच्या जरी झाला तो मी त्यांच्यासोबत राहू शकत नाही. पूर्वीचे धनंजय मुंडे राहिले नाही. तो असा माणूस होता की जे लसण प्याज सुद्धा खाना पाप समजत होता. जोपर्यंत माझ्यासोबत होता या घरामध्ये, हेच घरामध्ये माझ्यासोबत 6 वर्ष राहिलेला आहे 2022 पर्यंत. पण माझ्यासोबत लसण प्याज सुद्धा खात नाही होता. माझ्याकडे पुरावा आहे व्हॉट्सअपचा. मंत्रालयामध्ये मी डिबा पाठवत होती आणि ते खाऊन मला व्हॉट्सअपवरती फोटो टाकत होते की माझी जान मी खाना खाल्लेला आहे, तुझ्या हाताचाही मी जेवण केलेलं आहे बिना लसण प्याचा, असं होते. पण आज हे दलाल जे लोक आहे त्यांची स्वतःची कोणतीही मुलामुली बायको नाहीच आहे. तो त्यांना असं वाटलं, अरे जरी आमच्याकडे मुलामुली बायको नाही आहे तो हे ह्यांच्याकडे कसं इतकी चांगली बायको होऊ शकते. त्याच्यासाठी ते लोकांनी आमच्यामध्ये फूट टाकली आणि केला. पण धनंजय मुंडेला पण डोक्या होता, त्याला कुठेतरी डोक्यातून विचार करायला पाहिजे होता. अजून डोक्यातून विचार करायला पाहिजे त्यांना. पण डोक्या कुठे गेलाय मला कळत नाही, मला माहीत नाही. आणि मी तो स्वतः लढत राहणार जोपर्यंत मला न्याय भेटणार नाही. मला देवावरती विश्वास आहे, मी खरी आहे, मला न्याय भेटणार.
संतोष आंधळे, कृष्णा आंधळे. हा 100% होऊ शकते की जसं की त्याच्याकडे खूप मोठे पुरावे असतील, त्याच्यासाठी त्यांना ऐसे गुमशुदा करण्याचा प्रयत्न करत आहे हे लोक. पण सगळं खुलासा आहे, सगळे व्हिडिओ भेटलेले आहे, बहुत एक मोका पण लागलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब खूप चांगला न्याय करत आहे आज महाराष्ट्रामध्ये. माझ्याकडे खूप मोठे मोठे आमदार लोकांचे, मंत्री लोकांचे प्रकरण पण आलेले आहे. पण त्याच्यासाठी मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी वेळ मागत आहे, पण त्यांनी मला अजून वेळ दिलेली. माझ्या तुम्ही ऐकू नका, त्यांना मी इतकं पण सांगितलेलं त्यांचे पीएला की तुम्ही माझ्या ऐकू नका, मला माझ्याबद्दल काय बोलायचे नाही, पण जे तुमचे सत्तामध्ये इतके मोठे मोठे लोक बसलेले आहे त्यांचे इतके मोठे मोठे कांड त्या तो तुम्ही ऐका ना, एकदा माझ्या तोंडातून ऐका, माझे पुरावे बघा. ऐकत नाही. थेट मी धनंजय मुंडेला एकच आवाहन करते, दलाल लोकांच्या ऐकू नका, अजून दलाल लोकांच्या ऐकू नका. तुम्ही पूर्ण संपून गेलेले आहे. जरी तुमच्याकडे आत्ता जरी थोडीफार लाज वाटली आहे, एक महिलाला तुम्ही किती परेशान करणार. आणि मी फक्त बायको नाहीये, मी प्रेमिका म्हणून विचार केलेला आहे आजपर्यंत. काल मला कोणी विचारलं होता की तुम्हाला माहित नाही होतं का धनंजय मुंडेकडे इतकी प्रॉपर्टी होती, तर मी एकच उत्तर दिला त्या व्यक्तीला की नाही, मी बायको म्हणून नाही आणि मी रखेल म्हणून मी राहिली नाही त्यांच्यासोबत, मी एक प्रेमिका म्हणून राहिली त्यांच्यासोबत. त्याच्यासाठी मला 2022 पर्यंत जोपर्यंत आमच्या वाद जे आहे कोर्टामध्ये गेला नाही, आणि कोणी घेऊन गेला कोर्टामध्ये, धनंजय मुंडे घेऊन गेला, मी नाही गेली पहिल्यांदा. आणि मी एकच बोलते की आज जोपर्यंत आमच्या कोर्टामध्ये गेला नाही, मला हे पण माहीत नाही होता की धनंजय मुंडे काय आहे, मंत्रीची जे ताकद असते ते काय असते हे मला माहीत पण नाही होता. आणि त्यांची किती प्रॉपर्टी आहे, कुठे कुठे आहे, मला माहीत पण नाही होता. त्याच्यासाठी मी स्वतःची प्रॉपर्टी विकून त्यांना मंत्रिपदासाठी 2 वेळे चुनावमध्ये, इलेक्शनमध्ये दिलेले सगळे पैसे. तो मी धनंजय मुंडेला एकही आव्हान करते, तुझ्यामध्ये जरासी लाज आहे आणि देवाच्या तुला जरासी भीती आहे, तो माझ्यासाठी तू न्याय कर, नाही तो देवानी तुला पण 3 मुली दिलेली आहे. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.